भिवंडीवाडा रोड हा रोड अतिशय खराब असल्यामुळे लोकांच्या अनेक तक्रारी, अनेक आंदोलनं या रस्त्यासाठी झालेली आहेत. इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं, श्रमजीवी संघटनेने आंदोलन केलं. आणि म्हणून मी त्यावेळेला मंत्री असताना आताचे आमचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना हे बांधकाम मंत्री असताना त्यांच्याकडे पाठपुरावा करून मनोरपासून भिवंडीपर्यंतचा हा पूर्ण कॉन्क्रीट रस्ता आपण त्यांच्याकडनं मंजूर करून घेतला. मंजूर केल्यानंतर त्याचं टेंडर निघालं. टेंडर निघून त्याची वर्क ऑर्डर झाली. वर्क ऑर्डर झाल्यानंतर कुडूस येथे सन्माननीय तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते त्या रस्त्याचं मी भूमिपूजनही केलं, त्याचा कार्यक्रम केला. आता मला सांगा, आपण पत्रकार मंडळात आपण जाणकार आहात. एखाद्या रस्त्याचं काम मंजूर झालं, टेंडर निघालं, वर्क ऑर्डर झाली, काम सुरू झालं, त्याच्यानंतर सरकार 135 कोटी रुपये मंजूर करू शकतो का? त्या पूर्ण रस्त्याचंच जर टेंडर आहे तर मग खड्डे कुठले भरणार? मला हे कळत नाही. फुकटचं श्रेय घेण्याची ज्यांना सवय लागली ती अशीच जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असतात. माझ्या माहितीप्रमाणे 135 कोटी एक्झॅक्ट टाकता मला माहित नाही, पण 135 कोटी रुपये जे आले ते इगल कन्स्ट्रक्शन कंपनी, ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीला जे काम मिळालं, त्यांनी जे काम केलंय ते कामाचं त्यांचं बिल अदा करण्यात येत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी काम बंद ठेवलं होतं. ते काम पुन्हा सुरू करण्याच्यासाठी सन्माननीय बांधकाम मंत्री सुरेंद्रराजे भोसले यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही काम सुरू करा, तुमच्या पेमेंटची व्यवस्था आम्ही लवकरात लवकर करू. आणि म्हणून त्यांनी काम सुरू केलं. त्या ठेकेदारांनी केलेल्या कामापोटी त्याचं जे थकीत बिल आहे ते बिल अदा करण्यासाठी हे पैसे आलेले आहेत. आणि फक्त हे आपल्याच रस्त्यासाठी नाही, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे खराब असलेल्या रस्त्यांवर कामं सुरू आहेत, पण थकीत असलेली बिलं देण्यासाठी पैसे उपलब्ध करून न दिल्यामुळे कामं बंद आहेत. ती कामं पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांची बिलं अदा केली पाहिजेत. म्हणून अशा 21 कामांसाठी राज्य सरकारने पैसे दिलेले आहेत. त्याच्यापैकी हे एक आहे. आता ह्याच्यामध्ये कोणाचं श्रेय असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंत्री सुरेंद्रराजे भोसले यांचा आहे. त्याच्यावर वेगळी अशी 135 कोटीची निधी मंजूर झालेली नाही. ही जनतेची दिशाभूल आहे. आपल्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. उगीचं श्रेय घेण्यासाठी कोणी काही करत राहते. हे खरं श्रेय जर कोणाचं असेल तर आम्ही मंजूर केलं, आम्हाला नकोय श्रेय. पण आता जे थांबलेलं काम होतं, जी आंदोलनं झाली, की सर्व पक्षी असेल, पक्षाचं असेल, बीजेपीनेही केलं, आपण सर्वांनी पाहिलं, सर्व पक्षांनी केलं, वाड्याच्या लोकांनी केलं, भिवंडीच्या लोकांनी केलं, श्रमजीवी संघटनेने केलं. ह्यांनी खऱ्या अर्थाने आंदोलनं करून सरकारवर दबाव आणला आणि म्हणून लवकरात लवकर हे पैसे रिलीज झाले. हे त्यांना श्रेय आपण दिलंच का? हे खरं श्रेय त्यांचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे फुकटचा श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ती माहिती आपण पत्रकार म्हणून जनतेसमोर आणण्याचं काम आपण करावं, अशा प्रकारची आपल्यालाही माझी विनंती आहे. आणि जनता सुज्ञ आहे. जनतेला माहित आहे की पुन्हा पुन्हा एकाच रस्त्यावर पुन्हा पुन्हा पैसे कशाला मंजूर होणार. त्यामुळे अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचं काम कोणी करू